कुठल्या वयात निर्णय घ्यावा यापेक्षा करिअर ही संकल्पना नेमकी तुमची कोणती आहे ती समजून घेणं गरजेचं आहे. अनेक जण आहेत की ज्यांनी ऑलरेडी एका विषयात शिक्षण घेतलं आणि नंतर दुसऱ्या क्षेत्रात गेले. जसं अर्जुनानं माशाचा डोळाच पाहिला होता, त्यामुळे त्याला यश मिळालं. पालकांनी घेतलेल्या निर्णयामध्ये खूप योग्य ठरलेत, मुलं खूप चांगले शिक्षण घेऊन पुढे गेलीत. काही वेळा मुलांनी घेतलेल्या निर्णयामध्ये त्यांनी यश मिळवलंय. बऱ्याचदा काही निर्णय परिस्थितीमुळे घ्यावा लागतात, तेही यशस्वी झालेत. आपण त्याचं IQ, EQ, CQ, AQ, SQ असे मल्टिपल पॅरामीटर्स चेक केले. त्या व्यक्तीचा EQ इमोशनल क्वोशंट कसा आहे, भावनिक बुद्ध्यांक कसा आहे, कशा पद्धतीने ती व्यक्तींना हाताळते, स्वतःच्या इतरांच्या भावनांना कशा पद्धतीने हाताळते, तर आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीनं सांगता येऊ शकतं की या व्यक्तीसाठी, या व्यक्तिमत्वासाठी कुठल्या क्षेत्रामध्ये संधी चांगल्या असतील. अमुक प्लेअरला कुठं मार्क होते, तो तर नापास झाला, तर कोणी म्हणतं 12वीचे मार्क काय एवढे महत्वाचे नाहीये. 10वी 12वीचा जो अभ्यासक्रम आहे तो मूलभूत अभ्यासक्रम आहे. आज जन्म 10वीचे मार्क आणि 12वीचे मार्क त्या व्यक्तीसोबत चिटकले जातात, परंतु तितक्या दर्जाचे शिक्षक त्या संबंधित कॉलेजलाच नाहीयेत जे AIML ब्रांचला न्याय देऊन शिकू शकतील. जे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील होते, त्यांचं शिक्षण कमी बरं का, परंतु प्रत्येक विषयावर त्यांचा गाढा अभ्यास आणि निर्णय क्षमता खूप चांगली होती. इव्हन मेडिकल टुरिझम वाढतंय भारतामध्ये. इतर देशातले पेशंट इथे उपचारासाठी येत आहेत कारण इथे उपचार एकतर स्वस्त आहे आणि दुसरं आश्वासक आहेत. मुलाला कुठल्या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने यश मिळण्याची शक्यता आहे ते त्यांना शॉर्टलिस्ट करून मिळतं, त्याचा त्यांना निश्चित फायदा होतो. नमस्कार, अनसीन मराठीच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. आज आपल्यासोबत बोलण्यासाठी दिनेश ताठे सर आलेले आहेत, जे गेल्या 20 वर्षांपासून माइंड मॅपर करिअर काउन्सिलिंग सेंटरच्या माध्यमातून मुलांना मार्गदर्शन करतायत, करिअरच्या संदर्भानं मार्गदर्शन करतायत आणि आता सध्या 10वी 12वीच्या परीक्षा सुरू आहेत. 10वी 12वी नंतर प्रत्येकाच्याच मनात अनेक प्रश्न असतात करिअरच्या अनुषंगानं. म्हणजे कुठल्या क्षेत्रात आपण करिअर केलं पाहिजे, पालकांनाही अनेक प्रश्न पडलेले असतात. तर आज आपण या सगळ्या संदर्भानं सरांशी चर्चा करणार आहोत. सर, तुमचं आमच्या पॉडकास्टमध्ये खूप स्वागत. धन्यवाद. सर, माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला असा असेल की आता मुलांचं जेव्हा करिअर निवडायचं असतं तर पालकांनी कधीपासून विचार करायला लागलं पाहिजे की मुलांना कुठल्या क्षेत्रात घालायचं आहे, काय करायला लावायचं आहे? निश्चितच अनेक वेळा आपण असं म्हणतो की अर्ली जितक्या लवकर तुमची सुरुवात होईल करिअरबद्दलची, करिअरची निवड तुम्ही जितक्या लवकर कराल तितकं ते चांगलं असतं. आणि अनेक महापुरुषांचं तुम्ही उदाहरण घ्या, खेळाडूंचं उदाहरण घ्या, त्यांनी अगदी कमी वयात निर्णय घेतलेला असतो की मी या खेळातच करिअर करेल. परंतु आपल्याला अशी अनेक उदाहरणं पाहायला मिळतात की ज्यामध्ये त्यांनी खूप सारा पार्ट एका क्षेत्रात केला आणि त्यानंतर करिअर म्हणून नवीन क्षेत्राची निवड घेतली. बरोबर. सो मी या प्रश्नाचं उत्तर देताना असं म्हणेल की कुठल्या वयात निर्णय घ्यावा यापेक्षा करिअर ही संकल्पना नेमकी तुमची कोणती आहे ती समजून घेणं गरजेचं आहे. की आपल्याला नेमकं करिअर कशाला म्हणतात, करिअर कशाला, कुठल्या गोष्टीला आपण करिअर मानून चालायचं हे पहिले लक्षात घेणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगेन, म्हणजे मी नेहमी बऱ्याचदा माझ्या व्याख्यानांमध्ये सांगतो, बोमन इराणी म्हणून एक अभिनेते आहेत, ज्येष्ठ अभिनेते आहेत. तर ते 14 वर्ष बेकरीचा अतिशय उत्तम व्यवसाय सांभाळत होते आणि नंतर मग त्यांनी फोटोग्राफीचा छंद लागला, मग ते फोटोग्राफीकडे वळाले आणि मग त्यातनं मग ते परत सिनेसृष्टीकडे वळाले आणि आज खूप अफलातून असे सिनेमा त्यांनी दिले. सो त्यांचं नेमकं करिअर कोणतं, बेकरीचं म्हणायचं की फोटोग्राफी म्हणायचं किंवा आता जे अभिनय क्षेत्रात काम करताय त्याला म्हणायचं. सो मी सुधा मूर्ती यांचं उदाहरण घ्या. त्या एक टेक्नॉलॉजिकल फील्डमध्ये काम करत होत्या, त्यानंतर इन्फोसिसमध्ये मॅनेजमेंटमध्ये त्यांनी काम केलं. म्हणजे आधी टाटाच्या कंपनीमध्ये काम टेक्निकल, त्यानंतर इन्फोसिसच्या जडणघडणीमध्ये मॅनेजमेंटचं काम, त्यानंतर एक लेखिका म्हणून त्यांचा वावर झाला, त्यानंतर त्या सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळखल्या जातात. तर यापैकी त्यांचं नेमकं करिअर कोणतं? म्हणजे असे अनेक उदाहरणं आपण सांगू शकतो की ज्यामध्ये एका व्यक्तीनं अनेक वेगवेगळे रोल प्ले केलेले आहेत आयुष्यभरामध्ये. सो यापैकी कुठलं करिअर मानतो आपण, कुठल्या क्षेत्राला करिअर मानायचं? मी अनेक डॉक्टर बघतो की मेडिकलचं शिक्षण घेतलंय, म्हणजे तुम्ही बघा डेल कंपनी तुम्ही ऐकली असेल, इलेक्ट्रॉनिक्समध्ये खूप मोठं नाव आहे कम्प्युटरच्या जगात. मेडिकलचं शिक्षण झालेलं होतं, मिशेल डेल. आणि मग त्यांनी नंतर, इफ आय मे प्रोनाऊन्स इट रॉंगली, बट त्यांनी जे शिक्षण घेतलं ते मेडिकलचं होतं, ते सोडलं आणि मग कम्प्युटर क्षेत्रामध्ये उभारी घेतली आणि आज डेल टेक्नॉलॉजी म्हणून खूप मोठा ब्रँड त्यांनी तयार केला. सो असं काही कंपल्सरी नाही आहे. म्हणजे मी आज मोजकी उदाहरणं तुम्हाला दिली, असंख्य उदाहरणं भारतात आहे. MS धोनी तिकीट चेकर होता स्टेनमध्ये, आज तुम्ही बघा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जातो. तुम्ही त्यानंतर बघा R माधवन इंजिनियर आहे स्वतः आणि त्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. बरं, अभिनय हे क्षेत्र सोडून द्या, अनेक जण आहेत की ज्यांनी ऑलरेडी एका विषयात शिक्षण घेतलं आणि नंतर दुसऱ्या क्षेत्रात गेले. तुम्ही स्मृती इराणी यांचं उदाहरण घ्या. त्या सुरुवातीला मॅगडीमध्ये काम करायच्या, त्यानंतर मग ते अभिनय क्षेत्रामध्ये आल्या
आणि त्यानंतर मग त्या राजकीय क्षेत्रात गेल्या, कॅबिनेट मंत्री म्हणून त्याने देशभरामध्ये काम पाहिलं. सो अशा असंख्य उदाहरणं देता येईल वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये. सो करिअर म्हणून अतिशय कमी वयामध्ये निवडावं यासाठी जर पालक आग्रही असतील तर मी म्हणेल कमी वयात निवडल्याचे फायदे आहेत. कमी वयात निवडले तर लवकर चांगल्या कॉलेजसाठी आपण प्रयत्न करू शकतो. एकाच गोष्टीवरती लक्ष दिलं तर, जसं अर्जुनानं माशाचा डोळाच पाहिला होता त्यामुळे त्याला यश मिळालं, तसं एकाच गोष्टीवर फोकस करून तर त्याची शैक्षणिक वाटचाल करू शकतो. परंतु आवड निवड आणि इतरही गोष्टी बघता आल्या पाहिजे. उद्या तेच करिअर राहील याची शाश्वती नाही. ओके, ही ऑर शी मे जॉईन सम अदर फील्ड ॲज अ करिअर. बरोबर. सो मी म्हणेल की करिअरबद्दलचा निर्णय हा योग्य वेळी घ्यावा. पण ती योग्य वेळ अशी असते की जर फॅमिली बॅकग्राऊंड सपोर्टिव्ह असेल, मुलाच्या आवडीनिवडी जुळून येत असतील, त्याच्या स्किल जुळत असतील, तर मग त्यानुसार पालकांनी निर्णय घेतला तर तो बऱ्याचदा योग्य ठरतो. अच्छा. किंवा मग मुलाला ज्यावेळी स्वतःच्या करिअरबद्दलची चांगली माहिती मिळाली, त्याला आवड निर्माण झाली एखाद्या क्षेत्रात, मग त्यानंतर त्यांनी त्या क्षेत्रात निर्णय घेतला करिअर करायचा, तर तोही त्यावेळी योग्य ठरू शकतो. सो लवकर निर्णय घेणं हे जितकं महत्त्वाचं आहे तितकंच सुरुवातीला समजून घेणं गरजेचं आहे बरोबर. की माझा इंटरेस्ट आणि माझ्या आवड निवडी कशात आहे. बरोबर. आणि अनेकदा असा प्रश्न असतो की आता करिअरचा निर्णय घ्यायचा आहे, तर मग त्या मुलाने घ्यायचा की पालकांनी घ्यायचा? अनेकदा नाही, मला वाटतं आपल्या आशियामध्ये ही परिस्थिती आहे की कम्पेअर्ड टू वेस्टर्न कंट्रीज, तुम्ही US मध्ये जा किंवा युरोपियन कंट्रीजमध्ये जा, दे हॅव गिवन दॅट फ्रीडम टू देअर चिल्ड्रन. ओके, रादर मी असा एक शब्द प्रयोग करेल की दे हॅव द लिबर्टी, बिकॉज फ्रीडम इज रेस्ट्रिक्टेड वर्ड. ओके, लिबर्टी इज मोर लिबरल. सो दे हॅव द लिबर्टी दॅट दे कॅन एक्सट्रॅक्ट आउट ऑल द ऑप्शन्स दे कॅन. इथे आपल्याकडे तसं नाही आहे. म्हणजे आशियामध्ये, तुम्ही भारतामध्ये बघा, महाराष्ट्रात आपण आता मराठीमध्ये बोलतो, मराठी क्राऊड, तर इथे पालक बहुतांश वेळा निर्णय पालकच घेतात. आणि बऱ्याचदा मुलगा किंवा विद्यार्थिनी, मुलगी जी आहे ती निर्णय सांगते मला हे गोष्ट आवडते, आणि पालक त्याला सपोर्ट करतात किंवा पालक त्याला विरोधही करतात की तुला काय कळतंय, असंही होत आहे. सो मी म्हणेल की निर्णय कोणी घ्यावा, तर काही वेळा आपल्याला पाहायला मिळतं पालकांनी घेतलेल्या निर्णयामध्ये खूप योग्य ठरलेत, मुलं खूप चांगले आहेत, शिक्षण घेऊन पुढे गेलीत. काही वेळा मुलांनी घेतलेल्या निर्णयामध्ये त्यांनी यश मिळवलंय. बऱ्याचदा काही निर्णय परिस्थितीमुळे घ्यावा लागतात, तेही यशस्वी झालेत. बरोबर. परंतु मी या तीनही गोष्टींना नाकारतो. निर्णय कुणी घ्यावा यापेक्षा आपण प्रश्न असा बनवूयात की निर्णय कसा घ्यावा हे जास्त महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ तुम्ही जर बघाल की पालकांनी, मुलांनी किंवा परिस्थितीमुळे जे निर्णय घेतले त्यामध्ये सर्वांचीच करिअर चांगली बनलेत असं नाही. काही अफलातून यशस्वी आहेत तर काही एपिक फेल्युअर पण आहेत. बरोबर. परंतु आज आपण विज्ञानाच्या युगात राहतो, 21व्या शतकात आहे. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये विज्ञानाने, तंत्रज्ञानाने मदत केली. पण तसंच अनेक अत्याधुनिक चाचण्या सुद्धा उपलब्ध आहेत. आणि या चाचण्यांमधून जर आपण विद्यार्थ्याची स्वॉट ॲनालिसिस करून घेतली, ज्यामध्ये आपण स्ट्रेंथ, विकनेस, ऑपॉर्च्युनिटीज, थ्रेट बघतो, आपण त्याच्या क्षमता आणि मर्यादा तपासल्या, आपण त्याचं IQ, EQ, CQ, AQ, SQ असे मल्टिपल पॅरामीटर्स चेक केले. त्यानंतर जर आपण त्याच्या आवड निवडी पाहिल्या, त्याच्या भावनिक बुद्धिमत्ता पाहिल्या, अशा अनेक गोष्टी जर पाहिल्या, तपासल्या, सायकोमेट्रिक ॲनालिसिस केलं, तर आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीनं सांगता येऊ शकतं की या व्यक्तीसाठी, या व्यक्तिमत्वासाठी कुठल्या क्षेत्रामध्ये संधी चांगल्या असतील. अच्छा. आणि मग त्या शॉर्टलिस्टेड जे काही संधी क्षेत्र उपलब्ध झाले त्यामध्ये एखादं क्षेत्र निवडून करिअर केलेलं हे जास्त योग्य राहील, रादर दॅन डिसाइडिंग पर्टिक्युलर पर्सन एखादा डिसाईड करतोय, मुलगा, शेजारी, परिस्थिती, आई वडील, यापेक्षा म्हणेल कसा निर्णय घ्यायचा, करिअर निवडायचा, तो फॅक्टर जास्त महत्त्वाचा. अच्छा. तुम्ही आत्ता अनेक चाचण्यांची नावं सांगितली, म्हणजे IQ असेल, EQ असेल, CQ असेल, तर त्याबद्दल थोडंसं सांगाल का? बघा, IQ टेस्ट ही फार कॉमन टेस्ट आहे. आज अनेक विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून माहिती असतो IQ टर्म, आणि पालकही सारखा विचार करत असतात माझ्या मुलाचा IQ इतका, त्या मुलाचा किती, वगैरे वगैरे कम्पॅरेटिव्हली बघतात. इंटेलिजन्स क्वोशंट आपण त्याला म्हणतो. आणि IQ हा फॅक्टर आहे महत्त्वाचा, कारण त्या अंतर्गत तुमची बुद्धिमत्ता, स्पेशली विषयांची, अभ्यासाची, आकलनाची, ग्रास्पिंग पॉवर, या गोष्टी कळतात. जनरल मेंटल ॲबिलिटी, क्वांटिटेटिव्ह रिझनिंग, या गोष्टी आपल्याला IQ मधनं कळतात. परंतु IQ टेस्टसोबतच इतर पॅरामीटर जे मगाशी मी सांगितले, EQ, CQ, SQ, AQ, हे जास्त महत्त्वाचे. याच्यामध्ये इमोशनल क्वोशंट हा तर मी म्हणेल सोल ऑफ एव्हरी पर्सनॅलिटी आहे, प्रत्येक व्यक्तीचा आत्मा म्हणावा लागेल, कारण हा फार जास्त महत्त्वाचा फॅक्टर आहे. त्यानंतर CQ आहे क्रिएटिव्हिटी क्वोशंट, देर इज SQ, देर इज AQ ॲडव्हर्सिटी क्वोशंट. ओके, हे असे अनेक पॅरामीटर असतात की जे व्यक्तीमध्ये तपासले गेले पाहिजे. केवळ IQ सांगून तुम्ही एखाद्याला एखाद्या क्षेत्रात नाकारू शकत नाही, किंवा केवळ IQ सांगून तुम्ही एखाद्याला एखाद्या क्षेत्रात ढकलू शकत नाही.
त्यामुळे आम्ही जनरली भर देतो तो IQ सोबतच EQवर जास्त भर देतो. कारण एखाद्या क्षेत्रात प्रवेश करणं म्हणजे IQ मदत करू शकतो, पण त्या क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी त्या व्यक्तीला EQची गरज असते. बरोबर. म्हणजे तुम्ही बघा, हुशार मुलं इंजिनिअरिंगला लागलेत, IIT ला लागलेत किंवा IIM, तुम्ही असं म्हणूयात की अगदी कॅट परीक्षा क्रॉक करून त्यांनी IIM अहमदाबादला नंबर लावला. तो हुशार आहे, त्याचा IQ चांगला आहे, किंवा ती हुशार आहे, तिचा IQ चांगला आहे, ती अहमदाबादला शिकते IIM मध्ये, परंतु त्याचा फायदा फक्त एखाद्या ठिकाणी एंट्री मिळवण्यासाठीच होईल, एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये किंवा स्टार्टअप करण्यासाठी होईल. त्या व्यक्तीचा EQ, इमोशनल क्वोशंट कसा आहे, भावनिक बुद्ध्यांक कसा आहे, कशा पद्धतीने ती व्यक्तींना हाताळते, स्वतःच्या इतरांच्या भावनांना कशा पद्धतीने हाताळते, त्यावर त्या व्यक्तीनं केलेल्या स्टार्टअपचं यश अवलंबून आहे, किंवा त्यावर डिपेंड आहे की हाऊ व्हर्टिकली ग्रोथ त्यांची कशी होणार आहे, बरोबर. ते त्यावर डिपेंड आहे. त्यामुळे आम्ही पालकांना अगदी असं म्हणत असतो की शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेसमध्ये बऱ्याचदा IQ कम्पेअर केला जातो, IQवर फोकस केला जातो. निश्चितपणे तो महत्त्वाचा आहेच, त्याला आपण नाकारू शकत नाही, परंतु सोबतच हे जे इतर पॅरामीटर हे तपासणे जास्त गरजेचं आहे. आणि आम्ही माइंड मॅपर्स करिअर काउन्सिलिंग सेंटरमध्ये या इतर पॅरामीटर्सवर जास्त फोकस करतो. अच्छा, म्हणजे फक्त IQवर आपण कुठलं करिअर निवडायचं हे ठरवू शकत नाही. फक्त IQवर तुम्हाला मी म्हटलं मगाशी, एंट्री लेवलसाठी तुम्हाला IQ त्या दर्जाचं असणं गरजेचं आहे, त्या क्षेत्राची डिमांड आहे. एखादा खूपच कमी असलेला IQ व्यक्ती तो डॉक्टर चांगला होऊ शकणार नाही. IQची एक रिक्वायरमेंट आहेच, पण असं नाही की IQ म्हणजेच त्या करिअरमध्ये यशस्वी होणार. त्या करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्हाला सोबत इतर पॅरामीटर्सची गरज पडते, ज्यामध्ये EQ आहे, ॲडव्हर्सिटी क्वोशंट आहे. मी मग नेहमी म्हणतो 5 बोटं सारखे नाही, तसे आयुष्यातले सगळे दिवस सारखे नाही. मी पालकांना सांगत असतो, कधी आयुष्यामध्ये चांगले दिवस येणार आहे, कधी वाईट दिवस येणार आहेत, कधी चॅलेंजिंग दिवस येणार आहेत, प्रसंग वेगवेगळे येणार आहेत. आपल्या पाल्याला आपण त्यासाठी तयार करतोय का हे बघा. फक्त IQच्या मागे धावू नका. बरोबर. ओके, म्हणून आम्ही इतर सर्व पॅरामीटर्स सहित ही चाचणी करतो. आणि आता 10वी-12वीचे जे मार्क्स असतात त्याच्यावर खरंच आयुष्याची दिशा ठरते का? हा प्रश्न तुम्ही जसा मला विचारलात, अनेक ठिकाणी मला विचारला जातो हा प्रश्न. स्पष्ट असं याचं उत्तर सांगेल की हो, गरजेचे असतात. कारण बरेच जण म्हणतात की नाही 10वीचे मार्क कुठे, मला कुठे इतके मार्क होते, अमुक प्लेअरला कुठे मार्क होते, तो तर नापास झाला. तर कोणी म्हणतं 12वीचे मार्क काय एवढे महत्त्वाचे नाही आहे की त्यांना फक्त इतर गोष्टीवर फोकस करावा. मी म्हणेल की बघा, अगदी 10वी-12वीचे मार्क म्हणजे आयुष्य असं नाही, परंतु ते महत्त्वाचे आहेत एवढं नक्की. त्याचं कारण सांगतो. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, आज जन्म 10वीचे मार्क आणि 12वीचे मार्क त्या व्यक्तीसोबत चिटकल्या जातात. आज जन्म ती जी मार्कशीट आहे ती आयुष्यभरासाठी चिटकल्या जाते, 10वी-12वीचे पर्सेंटेज. आणि त्यावर आता आधारित तुम्हाला बघा, आता एका विद्यार्थ्याची मला केस स्टडी सांगतो. तो खूप हुशार होता आणि त्याच्या आईवडिलांनी सांगितलं की बाबा त्याला डॉक्टर बनायचं आहे. त्याच्या सिनियर्सनी त्याला सांगितलं, घरातल्या सर्वांनी. तरी पूर्ण फोकस हा नीटवर केला, नीट करायची. आणि अनफॉर्च्युनेटली त्याचा ग्रुप नाही आला. ठीक आहे. आणि शिवाय पर्सेंटेज जर 60च्या खाली असेल तर अनेक क्षेत्रांमधली भविष्यातली संधी उगते, कारण मग त्यासाठी 12वीची मिनिमम रिक्वायरमेंट असते 60%ची. सो अशा पण केसेस आपण पाहिल्या. त्यामुळे 10वी-12वीचे मार्क फार महत्त्वाचे आहेत, कारण त्या आयुष्यभर सोबत असतात. क्रमांक 1. क्रमांक 2, 10वी-12वीचा जो अभ्यासक्रम आहे तो मूलभूत अभ्यासक्रम आहे. घर बांधताना आपण जे बांधकाम करतो त्यावेळी पाया आधी बांधतो, मग नंतर इमारत रचत असतो वरची. सो तो पाया आहे, त्याला मार्क चांगलं असणं म्हणजे तुमचा तो पाया चांगला असणं. आणि एकदा का तो पाया चांगला असेल तरच त्याच्यावरती तुम्ही छान पद्धतीनं बांधकाम करू शकता. त्यामुळे मी म्हणेल की 10वी-12वीचे मार्क म्हणजे आयुष्य नाही, परंतु निश्चितच ते फार महत्त्वाचे घटक आहेत व्यक्तीच्या आयुष्यातले. बरोबर. आणि अजून एक प्रश्न मला पडतो, म्हणजे यासोबतच की करिअरचे असंख्य पर्याय आहेत, खूप करिअरच्या वाट्यात, पण तरी सुद्धा इंजिनिअरिंग आणि मेडिकल या क्षेत्रालाच का पसंती मिळते? भारतामध्ये तुम्ही बघाल तर अनेक वेगवेगळी क्षेत्र उपलब्ध आहे, कारण डायव्हर्सिटी खूप मोठी आहे. 12 बलुतेदार सिस्टीम पूर्वीपासून एक्झिस्ट होती, परंतु काळ जसा बदलतो तसं व्यवसाय बदलत गेले. पूर्वी बघा तुम्ही, शेतीवरती भारताचं एकूण उत्पन्नापैकी शेतीचा वाटा असायचा अराउंड 60%. आज तो वाटा हा निम्म्याच्यापेक्षा कमी गेलाय. तुम्ही जर तेच बघितलं तर सर्व्हिस सेक्टरचा वाटा हा 40%च्या वर चाललाय. त्यानंतर तुम्ही बघाल इंडस्ट्रीयल सेक्टरचा वाटा हा 10-15%च्या वर चाललाय. म्हणजे शेती कुठेतरी खूप मागं पडली आहे. त्यामुळे शेतीमध्ये तितका तुम्हाला करिअरचे ऑप्शन्स नाही आहेत. पिढी जातपणे ज्यामध्ये जे करिअर करायचे विद्यार्थी, किंवा पिढी जातपणे जुनी पिढी ज्यात काम करायची. सो जशी काळाची डिमांड आहे त्यानुसार व्यक्ती करिअर निवडतात. आज घडीला जर तुम्ही बघितलं तर इंजिनिअरिंग आणि मेडिकल क्षेत्राकडं प्रचंड ओढ असण्याचं कारण आहे, कारण त्याची डिमांड पण तेवढीच आहे. तुम्ही हे नाकारू शकत नाही,
आज भारत हा जगातला सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे आणि 140 कोटी लोकसंख्या असलेला हा जो देश आहे हा यंग म्हणून ओळखला जातो, यंग पॉप्युलेशन म्हणून ओळखला जात होती. हीच पॉप्युलेशन काही वर्षांनी ओल्डेस्ट पॉप्युलेशन म्हणून ओळखला जाणार आहे. बरोबर. त्यामुळे तुम्ही डाऊन द लाईन पुढची जर 30, 40, 50 वर्षाचा विचार केला तर म्हाताऱ्या लोकांची, एजेड पॉप्युलेशनची संख्या खूप जास्त असणार आहे. आणि त्या वयोगटाच्या लोकांना सर्वात जास्त कुठल्या गोष्टीची आवश्यकता असेल तर ती आहे मेडिकल क्षेत्र. त्यामुळे खूप मोठी डिमांड असणार आहे डॉक्टर्सची, नर्सिंगची, मेडिकलचं स्टॉप आहे, पॅरामेडिकलची, टेस्टिंगची, अनेक गोष्टींची रिक्वायरमेंट असणार आहे. त्यामुळे मेडिकल क्षेत्राचं भविष्य बघता तिथे जी ओढ आहे मुलांची तीही भविष्याला धरून आहे हे नाकारता येत नाही. दुसरं इंजिनिअरिंग म्हणाल तर आज मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर वाढत आहे, सर्व्हिस सेक्टर वाढत आहे, त्यामध्ये IT चा खूप मोठा रोल आहे. तिथे इंजिनियर्सची गरज असते. टेक्निकल रिक्वायरमेंट जेवढी आहे त्यामध्ये इंजिनियर्स खूप मोठा रोल प्ले करतात आणि त्यामुळे त्यांना जॉब लवकर मिळतो, तुलनेनं चांगला मिळतो. कमी सुरुवातीला संघर्ष असेल, इंजिनिअरिंग झाल्या काही काळ इमिडिएट संघर्ष सहजासहजी कोणाला प्रत्येकाचं कॅम्पस सिलेक्शन होत नाही, परंतु यथावकाश तो इंजिनियर चांगल्या पद्धतीनं कमवतो, नवीन शहरामध्ये जातो, त्याचं घरदार व्यवस्थित सेट करू शकतो. या गोष्टी बघता मेडिकल इंजिनिअरिंगकडे एक जो ओढ आहे तो सामान्य आहे, तो असं म्हणू शकतो आपण साहजिकच येणार, नैसर्गिक आहे. तितक्या वेगानं इतर फील्डमध्ये तेवढी ग्रोथ झालेली दिसत नाही, म्हणून हा ओढा आहे आणि तो स्वाभाविक आहे, नैसर्गिक आहे आणि शिवाय तो नाकारण्यासारखा नाही आहे. विद्यार्थी त्या फील्डला जात आहे म्हणजे आमचा काही विरोध नाही त्या फील्डला जावं, तो नैसर्गिक आहे, ते जायलाही हवं, हरकत नाही. बट ॲट द कॉस्ट ऑफ, मी मगाशी म्हटलं तसं तुमचं या सगळ्या पॅरामीटर्स चेक करूनच, IQ, EQ, CQ, सगळ्या गोष्टी बघून, बाजाराची रिक्वायरमेंट बघून. नाहीतर काय होतं की आत्ता हल्ली एक ब्रांच आली, मला वाटतं AIML नावाची एक ब्रांच आली, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, आणि सगळ्या मुलांना तेवढ्या एकाच ब्रँचला ॲडमिशन घ्यायचे. मी बघतो महाविद्यालयांनी त्यांच्या इतर कोर्सेसला मुलं नाही आहेत म्हणून AIML त्या ब्रँचसाठी, त्या विशेष कोर्ससाठी संख्या वाढवून घेतली आणि भरमसाठ मुलं त्यामध्ये ॲडमिशनला दिलीत. परंतु तितक्या दर्जाचे शिक्षक त्या संबंधित कॉलेजलाच नाही आहेत जे AIML ब्रँचला न्याय देऊन शिकू शकतील. म्हणजे मला कुठल्या कॉलेजला, महाविद्यालयाला नाव ठेवायचं नाही आहे, परंतु त्या दर्जाचा स्टाफही पाहिजे की नाही, त्यांचंही त्या ब्रँचमध्ये तेवढं त्या लेवलचं शिक्षण झालं पाहिजे, पोस्ट ग्रॅज्युएशन प्लस सुपेरियरिटी किंवा PhD डॉक्टरशिप झाली पाहिजे. बरोबर. मग ते नसताना सुद्धा त्या ब्रँचकडे ओढ घेणं, अट्टास घेणं हे कुठंतरी पालकांचं चुकतं. पण इंजिनिअरिंग मेडिकलला प्रवेश घेत आहेत हे मात्र नैसर्गिक आहे असं म्हणणं. यासोबतच एक इंजिनिअरिंगच्या संदर्भानं खूप प्रश्न विचारला जातो की इंजिनिअरिंगला जायचंय तर मग JEE देऊन IIT ला जायचं की CET देऊन BE करायचं, BTech करायचं, तर नेमकं काय केलं पाहिजे? दोन्ही पर्याय तसे चांगले आहेत. त्यामध्ये आणखी एक तिसरा पर्याय ऍड करू शकतो आपण. पॉलिटेक्निक आपल्याकडे खूप मोठी कॉलेजेस आहेत. बऱ्याचदा माझ्या व्याख्यानांमध्ये सुद्धा सांगतो, एकेकाळी ज्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील होते, त्यांचं शिक्षण कमी बरं का, परंतु प्रत्येक विषयावर त्यांचा गाढा अभ्यास आणि निर्णय क्षमता खूप चांगली होती. तर त्या काळी काय व्हायचं की आपले जे महाराष्ट्रातील मुलं आहेत ज्यांचा सरकारी पॉलिटेक्निकला नंबर लागत नव्हता, तर ती मुलं बाहेरच्या राज्यात जायची, मोस्टली कर्नाटकामध्ये जाऊन ॲडमिशन घ्यायची आणि तिकडच्या कॉलेजेसला ॲडमिशन घ्यायची, पैसे भरायचे. मग हे जे काही आपली मुलं दुसरीकडे चालली होती, हे का होतं याचा अभ्यास केल्यानंतर ते म्हणाले की मग काम करूयात, आपल्याकडे शिकण्याची इच्छा आहे, मग आपण कॉलेज इथेच काढूयात की. मग त्यांनी खाजगीकरणाला परवानगी दिली आणि त्यानंतर मला प्रचंड मोठ्या प्रमाणात तांत्रिक कॉलेजेस सुरू झाले. आता ही जी पॉलिटेक्निक महाविद्यालय सुरू झाली तिथे प्रवेश घेऊन तुम्ही BEच्या BTechच्या सेकंड इयरला थेट प्रवेश घेऊ शकता. सो हा एक चांगला मार्ग आहे ज्याला डेफिनेटली फॉर शुअर एक विशिष्ट ब्रांच पाहिजे. लेट से मला ENTC पाहिजे आणि मला ENTC मध्ये BE करायचंच आहे. ओके, मग माझ्यासाठी तो एक चांगला मार्ग आहे की मी आतापासूनच पॉलिटेक्निक जॉईन करेल आफ्टर 10th अँड देन आय विल जॉईन BE डायरेक्टली सेकंड इयरपासून, आणि त्याचा कोटा असतो, त्यात माझे मार्क चांगले असतील तर मला मिळून जाईल. सो तो एक चांगला मार्ग आहे. IIT आणि CET करून राज्यातल्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेणं, सो दोन्ही मार्ग चांगले, परंतु मी स्पष्ट या मताचा आहे IIT JEEच्या तयारीच्यासाठी असंख्य कोचिंग क्लासेसनी ओके प्रचंड मोठ्या प्रमाणात संमोहित केलं आहे विद्यार्थ्यांना, आणि प्रत्येकाचा तो बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू असू शकतो. परंतु मी इथे पालकांना आवर्जून सांगेन की मुलाच्या, आपल्या मराठीमध्ये एक सुंदर म्हण आहे, अंथरूण पाहून पाय पसरावे. म्हणजे यामध्ये मी कोणाच्याही पाल्याला डिमोटिवेट करत नाही, डिमोरलाइज करत नाही किंवा अंडरएस्टिमेट करत नाही. बरोबर. परंतु JEEच्या तयारीच्या मागं इतक्या वेगानं पळायचं, त्यामध्ये 2-3 वर्ष घालायची, त्यामध्ये 2-3 लाख रुपये फीस भरायची आणि प्रचंड मोठा स्ट्रेस त्या पाल्याला द्यायचं, त्याआधी एकदा तपासणं गरजेचं आहे की खरंच आपल्या पाल्याची क्षमता आहे
तितक्या चांगल्या पोटेन्शियल आहे का, त्याच्या मर्यादा काय आहेत, त्याचं तणाव व्यवस्थापन काय आहे. कारण काय होतं की ही स्पर्धा इतक्या कमी वयापासून प्रचंड जीवघेणी स्वरूपाची झाली आहे आणि हे प्रत्येकाला सहन होईल असं नाही. ठीक आहे. आणि होतं काय, आता एका शाळेमध्ये, पुण्यामधल्या एका शाळेचं उदाहरण देतो मी. पुण्यातल्या एका शाळेमध्ये पहिलीच्या 30 तुकड्या आहेत. म्हणजे अगदी 10वीला जाईपर्यंत पहिलीच्याच विद्यार्थ्याला पहिलीमधल्याच सगळ्या मुलांची ओळख होणार नाही आहे. इतका मोठा त्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा आकडा आहे. आता मला सांगा, त्या पहिलीच्या एका तुकडीमध्ये जो विद्यार्थी पहिला, दुसरा किंवा तिसरा येतो, त्याच्या आईवडिलांना आपसुकच वाटतं की माझी मुलगी हुशार, माझा मुलगा हुशार, शाळेत पहिला येतोय, तो त्या तुकडीत येतोय. मग अशा किती तुकड्या आहेत आणि एक शाळा नाही आहे, अशा किती शाळा आहे. आणि त्यावेळी शाळेतून मुलगा बाहेर पडला की यांना वाटायला लागतं की आम्हाला मुलगा हुशार खूप, मला मुलगा खूप हुशार, माझी मुलगी हुशार. आणि त्यात आता बेस्ट ऑफ 5 मेथड आहे. पर्सेंटेज तर असे पडत आहेत 90 आणि 95 तर खूपच लवकर उपलब्ध होत आहे, जो आपल्याकडे एकेकाळी बोर्डात यायचे विद्यार्थी. आणि यामुळं पालकांना असं वाटायला लागतं की नाही याला आपण JEEलाच पाठवू. आणि त्यानंतर स्पर्धा प्रचंड सुरू होती JEEची जीवघेणी. मी म्हणेल JEE वाईट नाही आहे. JEE मेन्स, मग JEE ॲडव्हान्स करून तुम्ही जाऊ शकता. ॲटलिस्ट तुम्ही JEE मेन्स दिली तर NITला जाऊ शकता. किंवा तुम्ही CET JEE केलं तर तुम्ही CETला चांगले मार्क घेऊ शकता आणि CETतून गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट चांगल्या कॉलेजला नंबर लागू शकतो, ऑटोनॉमस वगैरे. परंतु अननेसेसरी JEEच्या मागे धावू नये. बरोबर. पहिले त्याला तपासून घेणं गरजेचं आहे, असं मी आग्रहानं सांगेन. क्षमता ओळखणं गरजेचं आहे स्वतः. येस, एक्झॅक्ट. क्षमता आणि मर्यादा सुद्धा. क्षमता म्हणजे पोटेन्शियल, कॅलिबर, आणि सोबतच त्याच्या मर्यादा सुद्धा. बरोबर बरोबर. असंच मेडिकलच्या संदर्भानं पण एक प्रश्न येतो की आता सगळ्यांचाच काही MBBSला नंबर लागत नाही, मग BAMS आणि BHMS हे पर्याय कसे आहेत? निश्चितच, स्पेशली लास्ट 15-15 इयर्सपासून तुम्ही बघाल तर आज युनानी असेल, होमिओपॅथी असेल, आयुर्वेद सायन्स असेल, अनेक असे अदर ब्रांचेस अदर दॅन ॲलोपॅथीच्या ब्रांचेस आहेत, त्यामध्ये खूप चांगली ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते आहे. इवन निसर्गोपचारकडं लोकांचा कल वाढला आहे. बॅक टू ओल्ड एज म्हणून कॉन्सेप्ट आले आहेत. आज घरगुती रेमेडीज तर प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढल्यात. मी तर म्हणतो इंस्टाग्रामवर ते इतके शिक्षक झालेत की हे करा, असं अमुक वजन कमी होईल, असं करा, हा कसा ठीक होईल. पण तो कसे का असे ना, अनेक लोक ते गोष्टी मान्य करायला लागलेत आणि बॅक टू ओल्ड एज चाललेत. आयुर्वेद ही खूपच चांगली ब्रँच आहे आणि फक्त भारतात नाही तर जगभरामध्ये सुद्धा याची डिमांड आहे. जसं गाडीची सर्व्हिसिंग असते तसं बॉडीची सर्व्हिसिंग म्हणून पंचतंत्राला ओळखलं जातं. आणि हे जे काही पंचकर्म, लेट मी करेक्ट, हे पंचकर्म आहे. मग त्यात स्नेहन, स्वेदन, वमन, विरेचन, बस्ती वगैरे त्याचे उपप्रकार असतील. तर हे जे काही पंचकर्म आहे याची डिमांड आज आपल्याकडे नाही, इतर देशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये. इवन मेडिकल टुरिझम वाढतं आहे. भारतामध्ये इतर देशातले पेशंट इथे उपचारासाठी येत आहेत कारण इथे उपचार एकतर स्वस्त आहे आणि दुसरं आश्वासक आहेत. ठीक आहे. आणि मी मगाशी म्हटलं भारताची पॉप्युलेशन ही एजिंग होत जाणार आहे आणि त्यामुळं मेडिकल क्षेत्राला खूप चांगले दिवस आहेत. बरोबर. मग त्यामध्ये ॲलोपॅथीच असावं असं काही बंधनकारक नाही आहे. ओके, कोणाला होमिओपॅथी सूट होतं. आता माझा एक मित्र आहे, 10 वर्ष परेशान होतं सर्दीनं, होमिओपॅथीने त्याला खूप छान ठीक केलं. सो डिपेंड आहे प्रत्येकाचा. तर मी असं म्हणेल की इतर ब्रांचेस पण तितक्याच चांगल्या आहे, परंतु होता होईल त्यावेळी प्रयत्न करणे. कारण काळ जो आहे तो मेडिकल सोबत जर चालले तर आपण MBBSचा प्रयत्न करूयात. MBBS नंतर MD आलंच, DM आलं, स्पेशलायझेशन आलं. ही कॉम्पिटिशन तिथेही काही साधी नाही आहे, ती पण प्रचंड वाढलेली आहे. परंतु मग जर नाहीच त्या MBBSला नंबर लागण्यासारखे मार्क्स आले तर मी निश्चितच सांगेल की तुम्ही BAMS, BHMS सारखे पर्याय निवडू शकता. अच्छा, आता आपण इंजिनिअरिंग आणि मेडिकलबद्दल बोललो, पण कला आणि वाणिज्य शाखेबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? तिथे करिअरच्या संधी कशा आहेत? कला व वाणिज्य शाखेमध्ये खूप जास्त संधी उपलब्ध आहे असं मी स्पष्ट म्हणेल. कारण जरी ट्रेंडमध्ये नाही आहे, आज एकेकाळी BAला ॲडमिशन घेणं हा ट्रेंड होता. बरेच जण BA BCom जायचे, BSc जायचे. ओके, ह्या प्रोफेशनल टेक्निकल एज्युकेशनला तुलनेनं कमी जायचे. आज ट्रेंड टेक्निकल एज्युकेशनकडे जास्त असल्यामुळं बरेच जण BAला डाऊन मार्केट समजतात. ओके, परंतु खूप जास्त डायव्हर्स असे ऑप्शन्स त्यानंतर अवेलेबल आहे. तुम्ही बघा, जितक्या शिक्षकांनी तुम्हाला शिकवलं आहे शाळांमध्ये त्यापैकी बरेच शिक्षक हे काय आहेत, हे BA किंवा ME BEd झालेले बॅकग्राऊंडचे आहेत. एज्युकेशन सेक्टरमध्ये खूप मोठ्या संधी त्यांना उपलब्ध आहेत. स्पोर्ट्स असोसिएटेड टीचर म्हणून खूप मोठं क्षेत्र त्यासाठी उपलब्ध आहे. तुम्ही स्पर्धा परीक्षांचं क्षेत्र विचारात घ्याल तर खूप मोठ्या प्रमाणात संधी आहे. UP आणि बिहारमध्ये आर्ट्स म्हणजे कला शाखेकडे जाऊन नंतर मग ते सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाममधनं किंवा SSC CGL सारख्या एक्झाममधनं, रेल्वे भरतीसारख्या एक्झाममधनं, अनेक बँकमध्ये भरतीच्या एक्झाममधनं खूप साऱ्या शासकीय नोकरीच्या पदावरती विराजमान आहेत.
सो आर्ट्समधनं सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचं करिअर करू शकतो. आर्ट्समधनं जर तुम्ही बघायला गेलं तर तुम्ही इथे शिक्षण क्षेत्र सोडून सहाय्यक क्षेत्र पण खूप मोठं आहे. जसं की आज तुम्ही बघा अनेक ठिकाणी आपण बघतो की OSD असतात मंत्र्यांचे, ते अधिकारी स्तरावरचे अधिकारी असतात, परंतु PA PS हे कला शाखेतला अभ्यास करून नंतर मग स्पर्धा परीक्षेत यश नाही आलं तर प्लॅन बी म्हणून ते एक्झिक्यूट करतात आणि मग अशा ठिकाणी आपल्याला गेलेले पाहायला मिळतात. ॲडवायझरी बोर्डवरती अनेक लोक आहेत यातले. साहित्य क्षेत्रामध्ये यांचा वावर आहे. सो अनेक क्षेत्र आहे. शिवाय सहसंबंधित क्षेत्रामध्ये यांचं कार्य खूप चांगलं आहे. उदाहरणार्थ तुम्ही सिनेसृष्टी घ्या, त्यामध्ये लेखनपासनं तर स्क्रिप्ट एडिट करण्यापासून नवीन काही क्रिएटिव्ह गोष्टी आयडिया देण्यापासून अनेक ठिकाणी तुम्हाला यातील विद्यार्थी सापडतात. जर्नलिझमचं बघा तुम्ही, जर्नलिझम ज्यांनी शिक्षण केलं ते काही सायन्स बॅकग्राऊंडमधून आलून जर्नलिझम नाही केलेले. मोस्ट ऑफ दी स्टुडंट्स किंवा पत्रकार जे आपण म्हणतो ते कला शाखेतून आलेले. सो कला शाखेचं एक स्वतंत्र असं अस्तित्व आहे. भले आज ते चर्चेत तुलनेनं कमी आहे, परंतु त्याला डाऊन मार्केट समजणं ही चूक ठरेल. बरोबर. सोबतच वाणिज्य शाखेचं तुम्ही म्हणाल तर मी तिथे तर CA CS ते बऱ्याच जणांना माहिती असतो, पण त्या व्यतिरिक्त वाणिज्य शाखेचं खूप मोठं एक मार्केट साईज जर बघितलं आपण तर खूप मोठी रिक्वायरमेंट आहे कॉमर्स शाखेतनं. तुम्ही आज बघा बँकांमध्ये POचा प्रोफेशनल ऑफिसर ज्याला आपण म्हणतो क्लरिकल लेवलवरती हे जाऊ शकतात. सोबतच इन्व्हेस्टमेंट बँकिंग नावाचा एक प्रकार आला आहे, इन्व्हेस्टमेंट मॅनेजर नावाचे प्रकार आले आहेत, त्यामध्ये हे लोक काम करू शकतात. अकाउंट सेक्शन असं कुठलं ऑफिस नाही की जिथं अकाउंटची गरज नाही. ऑफिस किती आहे जर तुम्ही बघितलं, ओके, तुम्ही बघा आज आपण म्हणतो की एखादं क्षेत्र एखादा एरिया बघा तिथे किती फार्मासिस्ट आहे बघा. पण नवीन फार्मसी करणारा विचार करतो की नाही माझा ऑलरेडी तिथं खूप फार्मासिस्ट आहे. तसं अकाउंटंटची गरज नाही, कारण तिथे जितके ऑफिसेस आहेत त्या भागात तितके अकाउंटंट पाहिजेत. बरोबर. खूप मोठी रिक्वायरमेंट आहे त्यांची पण. ICWA आहे आणि आता नवनवीन अनेक प्रकार येत आहेत की ज्यामधनं कॉमर्समध्ये सुद्धा तुम्हाला खूप साऱ्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज तयार करता येऊ शकतात किंवा ग्रॅब करता येऊ शकतात. इव्हन कॉमर्स BCom करून MCom किंवा MBA करणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. आणि तुम्ही जर मोठ्या मोठ्या ज्या प्रचलित प्रथितयश मोठ्या मोठ्या जे महाविद्यालय आहेत MBAची IIM सारखी, तिथे जर तुम्ही बघितली विद्यार्थ्यांची संख्या तर सर्वाधिक तुम्हाला आढळतील BCom. त्यानंतर मग ते MBA कडे आलेली आणि मग त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात त्यांचे स्टार्टअप्स उभे केलेत. ओके, त्यांनी रोजगार दिला इतरांना. बरोबर. सो आर्ट्स कॉमर्स मी तर म्हणेल तुम्ही उल्लेख नाही केला पण मी पुढचे सांगतो ॲग्री, कारण आज व्हर्टिकल फार्मिंग खूप मोठी आहे. त्यानंतर तुम्ही आज बघितलं तर ॲक्वाकल्चर खूप मोठं वाढतं आहे. सो प्रत्येकच क्षेत्रामध्ये खूप मोठ्या संधी उपलब्ध आहेत. त्याला आशावादी दृष्टिकोनातून बघितलं तर क्षेत्र खूप मोठे आहेत. निराशावादी दृष्टिकोनातून आपण म्हणतो ना आपलं ते मूल आणि शेजाऱ्याचं ते कार्ट, तसं जो एखाद्या स्ट्रीमला गेला की त्याला ती स्ट्रीम चांगली वाटते आणि समोरच्याची खराब वाटायला लागते. तसं काही नाही आहे. सगळ्याच स्ट्रीममध्ये खूप उत्तम अशा ऑपॉर्च्युनिटीज उपलब्ध आहेत. बरोबर. नक्कीच. म्हणजे या आपल्या चर्चेवरनं एक गोष्ट लक्षात आली की करिअर कुठलंही निवडा, स्ट्रीम कोणतीही असू दे, आपल्या क्षमता आणि मर्यादा आणि एक बेसिक ॲनालिसिस मुलांचं पालकांच्या लक्षात यायला हवं करिअर निवडताना. तर सर आपण जे काही कार्य करतायत त्याबद्दल बेसिक माहिती आपल्या ऑडियन्सला द्याल का? मला आवडेल माहिती द्यायला. ॲज अ करिअर काउन्सिलर म्हणून आम्ही ज्यावेळी काम करतो त्यावेळी आपण फक्त मुलांचीच काउन्सिलिंग करतो असं नाही, तर त्यामध्ये 2 भाग येतात. पॅरेंट्सचाही समावेश आहे आणि आपण पालकांचीही चाचणी घेतो. आणि यामध्ये आपण विद्यार्थ्याची IQ टेस्ट घेत असतो, EQ टेस्ट घेत असतो, त्याचे इतर पॅरामीटर तपासण्यासाठी काही आपण यंत्रणा लावल्या आहेत जसे ECQ SQ AQ वगैरे. आणि हे झाल्यानंतर आपण काही इंटरॅक्टिव्ह ॲक्टिव्हिटीज त्यांच्यासाठी ठेवतो. बुद्धीचा कुठला भाग त्यांचा जास्त ॲक्टिव्ह आहे, कुठल्या भागाला ते जास्त चालना देत आहेत, कुठल्या भागाला त्यांना पुश करावं लागतं आहे, ओके, यांचे आपण मापन करून घेतो. आणि सोबतच आपण त्याचं सायकोमेट्रिक ॲनालिसिस करतो. आणि सगळी चर्चा 1 to 1 झाल्यानंतर मग आपण पालकांशी चर्चा करतो आणि मग पालकांकडनं हिस्ट्री जाणून घेतो. त्यानंतर पालकांचे प्रोफेशन आणि इतर गोष्टी एकदा कळाल्या की त्यांच्याही अपेक्षा जाणून घेतो. आणि मग त्यानंतर मग आपण त्या टेस्टचा रिझल्ट प्लस पालकांची झालेली चर्चा यातून एक फायनल काउन्सिलिंग करतो. आणि त्याद्वारे आपण एक रिपोर्ट जनरेट करून विद्यार्थ्यांना देतो जो पालकांना कामं येतो की मुलाला कुठल्या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने यश मिळण्याची शक्यता आहे ते त्यांना शॉर्टलिस्ट करून मिळतं. त्याचा त्यांना निश्चित फायदा होतो. बरेच पालक येतात की हे करू का हे करू एवढंच सांगा. मग त्यातही त्यांचं जे छोटंसं कन्फ्युजन असतं किंवा फार मोठी इश्यू असतो त्यांच्यासाठी मोठा इश्यू असतो तो दूर करण्यासाठी आम्ही हातभार लावतो. अच्छा, नक्कीच. आपली जी काही चर्चा झाली आहे त्यातनं आपल्या श्रोत्यांना त्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील आणि डिटेल काउन्सिलिंगसाठी नक्कीच अनेक लोक तुमच्याकडे येतील सुद्धा. सर तुम्ही फक्त एक छोटीशी माहिती की महाराष्ट्रभर आपलं काउन्सिलिंग सुरू असतं की कॉन्टॅक्ट डिटेल्स काय? मी
तसं पुण्यामध्ये स्थायी आहे आणि छत्रपती संभाजीनगरला आपलं एक कार्यालय आहे, पुण्यामध्ये आहे. त्या व्यतिरिक्त आपली व्हिजिट असते ती म्हणजे सातारा, मुंबई आणि नांदेड येथे. ओके. मुंबईमध्ये 2 ठिकाणी आहे, अंधेरी आणि ठाण्यामध्ये. परंतु त्या प्री अपॉइंटमेंट म्हणजे एकदा अपॉइंटमेंट बुक केली त्यानुसारच ते सेशन अवेलेबल होतात. ओके, ओके. आणि संपर्क क्रमांक वगैरे इतर डिटेल्स मी तुम्हाला पाठवतो. येस नक्कीच. सर, तुम्ही तुमचा खूप अमूल्य वेळ अनसीनला दिला त्याबद्दल खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.